मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सर्वात मोठी अधिक महिन्याची संकष्टी चतुर्थी। तर आज सर्वांनी गणपती बाप्पाला वाण लावायचा। तर वाण उघडा नाही ठेवायचा, 33 मोदक करायचे आहे। त्यावर सफेद रुमाल झाकून गणपती बाप्पाला वाण लावा। त्या प्रसादामध्ये 33 मोदक बनवणार, त्यामध्ये एक दुर्वा घाला, तेव्हा तो प्रसाद गणपती बाप्पाला अर्पण होईल। तर आज सर्वात मोठी 3 वर्षात येणारी अधिक मासची चतुर्थी आहे। जे मागणार ते आज गणपती बाप्पा मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात। आपण संकष्टी चतुर्थीला दर चतुर्थीला आपण 21 मोदक बनवतो। तर आपल्याला ह्या चतुर्थीला, कारण ही अधिक मासाची आहे, तर आपल्याला या चतुर्थीला किती मोदक बनवायचे आहे? 33। म्हणजे वाण गणपती बाप्पाला लावलं जाईल। गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील, सर्व आर्थिक अडचण काही असेल तर ते दूर होईल, सर्व संकटांचा विघ्नांचा नाश करतील आणि आपल्या मुलांची प्रगती होईल। जे मुलांना अभ्यासात इंटरेस्ट वाटत नाही, अभ्यास करत नाही, चिडचिड करत असतील, तर आजच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत। तर एक ग्लास पाणी देव मंदिरात ठेवून घ्या। लहान मुलं असतील तर मांडीवर बसून घ्या, डोक्यावर हात ठेवा आणि मोठे असतील तर 2 अगरबत्ती लावा। त्यातली थोडी रक्षा डिशमध्ये जमा करा आणि हे ग्लासमधलं पाणी थोडंसं घोटभर या पूर्ण ग्लासभर अर्धा ग्लास काहीतरी द्या आणि रक्षा त्यांच्या कपाळी लावा मोठ्या मुलांच्या, म्हणजे अभ्यासात त्यांचं मन लागेल। गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता आहे आणि आपल्या मुलांना सद्बुद्धी प्राप्त होईल, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील, मुलामुलींचे लग्न जोडण्यात मदत होईल, व्यापारामध्ये रिद्धी सिद्धी घेऊन गणपती बाप्पा विराजमान होतील, सर्व कार्यात यश देणारे अशा आज या गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे। तर सर्वांनी 33 मोदक गणपती बाप्पाला अर्पण करा आणि मनातल्या इच्छा कामना गणपती बाप्पाला सांगा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती बाप्पाचे 108 नावं श्रवण करणार आहोत। तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। उद्या आपला भागवत पुराण रहस्याचा भाग येऊन जाईल। आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आपण आज हे ऐकून घेऊया, म्हणजे आपली पूर्ण सेवा गणपती बाप्पाजवळ पोहोचून जाईल। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। ओम नमस्ते गणपतये। तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वखिलविदं ब्रह्मासि, तं साक्षात् तं मासि नित्यं ऋतुं वच्मि सत्यं वच्मि। अवत्वं माम् अववक्ताराम् अवश्रोताराम् अवधाताराम् अवधाताराम् अवानुचानमवं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोधार्वतात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समतां। तं वाङ्मयस्त्वं चीनमयस्त्वं तं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयस्त्वं सच्चिदानन्द द्वितीयेसि, त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयसि। सर्वजगदिदं तत्त्वो जायते, सर्वजगदिदं तत्त्वस्थितिः, सर्वजगदिदं त्वयि लयमेषति, सर्वजगदिदं त्वमेयि प्रत्ययति। तं भूमिरापो नलो नीलो नभत्वं चत्वारि वाक्यपदानि, त्वं गुणत्रयातीतं देहत्रयातीतं कालत्रयातीतं मूलाधारो शित्योऽसि। नित्यं तं शक्तित्रयात्मक त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो। गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तन्दनरम् अनुस्वारं परतरा अर्धदुलसितं तारेण रुदम्। एततव मनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारश्च चान्त्यरूपं बिन्दुरुतररूपं नादसन्धानं सहितां सन्धि सैषा गणेश विद्या गणक ऋषि नुछन्द गायत्री छन्द गणपति देवता। ओं गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्त चतुर्हस्तं
पाशं कुशधारिणं रदच वरदहस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरच शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिपतां रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पं देवं जगत्कारणम् अच्युतम् अविरतभूतं सृष्टयादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनी शिवासुताय श्रीवरदमूर्तये नमः श्रीवरदमूर्तये नमो नमः एतदत अथर्वशीर्ष योदिते स ब्रह्म भूयाय कल्पते सं सर्वविघ्नर्य बाध्यते स सर्वतः सुखमेधते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातर्धियानो रात्रिं कृतं पापं नाशयन्ति सायं प्रातः प्रयुजानो पापद्भवति सर्वत्र धियो यानो पविघ्नो भवति धर्मार्थ काममोक्षच विदति इदम् अथर्वशीर्षं शिष्यान् देहं यो योधि मोहाद दास्यति स पापीयान् भवति सहस्रवर्तनात् यं यं काममदिते तं तमेनं साधयति अनेन गणपतिभिषिचति स वाग्मी भवति चतुर्थ्यां भनशनं जपति स विद्यावान् भवति इथर्वर्णवाक्यं ब्रह्मध्यानवर्णं विद्यात् न विभति कदाचनेति यो दूर्वा कुर्युजति स वैश्रवणोपमं भवति यो लार्जयजति स यशोवान् भवति सां मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति संवाचितं फलं वाप्नोति यां सज्ज समीभद भर्यजति स सर्वलभते स सर्वलभते अष्टो ब्राह्मणो सामग्र ग्राहीतो सूर्यवचस्व भवति सूर्यगृह महानद्यां प्रतिधां संनिधो वा जपतां सिद्धमन्त्रेण भवति महाविघ्नोक्त प्रमुचते महादोषात् प्रमुचते महापापात् प्रमुचते स सर्वविद्वति स सर्वविधवति स एवं वेदयितुपनिषद अथर्ववेद गणपतिनिषदं समाप्तं श्री अथर्वशीर्ष समाप्तं श्री गणेशजीचे गणेशजीचे 108 नाव गणेश अष्टोत्तर शतनामावली श्री भगवान गणेशाचे 108 नाव ओम श्री गणेश्वराय नमः ओम श्री गणाध्यक्षाय नमः ओम श्री गणप्रियाय नमः ओम श्री गणनाथाय नमः ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणपतये नमः ओम श्री गणेधीशाय नमः ओम श्री गणप्रभवे नमः ओम श्री गणसुताय नमः ओम श्री गुणप्रियाय नमः ओम श्री गुणगौरवशरीराय नमः ओम श्री गुणेश्वराय नमः ओम श्री गुणप्रभवे नमः ओम श्री गुणगीताय नमः ओम श्री गुणाधशाय नमः ओम श्री गुणाधीशाय नमः ओम श्री गुणदात्रे नमः ओम श्री गुणचक्रधराय नमः ओम श्री गुणप्रियाय नमः ओम गुणप्राणाय नमः ओम श्री गजाय नमः ओम श्री गजरूपधराय नमः ओम श्री गजप्राणाय नमः ओम श्री गजदंताय नमः ओम श्री गानकुशलाय नमः ओम श्री गानशिलाय नमः ओम श्री गानबुद्धिये नमः ओम श्री गुरुगुणाय नमः ओम श्री गुरुप्राणाय नमः ओम श्री गुरुश्रेष्ठाय नमः ओम श्री संसार सुखदाय नमः ओम श्री गौरयानुप्रियाय नमः ओम श्री गौरगुणाय नमः ओम श्री गौरीप्रियाय नमः ओम श्री गौरीप्रियपुत्राय नमः ओम श्री गदाधराय नमः ओम श्री गौरभावनाय नमः ओम श्री गोमतीनाथाय नमः ओम श्री गोपतये नमः ओम श्री गोगणाधीशाय नमः ओम श्री गोपगोपाय नमः ओम श्री गोलकाय नमः ओम श्री गोत्राय नमः ओम श्री गोत्रवृद्धिकराय नमः ओम श्री गोत्रपतये नमः ओम श्री ग्रंथज्ञानाय नमः ओम श्री ग्रंथप्रियाय नमः ओम श्री गृहश्रेष्ठाय नमः ओम श्री गीतकाराय नमः ओम श्री गीतकीर्त्यै नमः ओम श्री गीताश्रयाय नमः ओम श्री गतदुःखाय नमः ओम श्री गतसंकल्पाय नमः ओम श्री गतक्रोधाय नमः ओम श्री गयानाथाय नमः ओम श्री गायकवराय नमः ओम श्री सृष्टिलिंगाय नमः ओम श्री सर्वदेवात्मने नमः
ओम श्री गजकर्णकाय नमः। ओम श्री ज्ञानमुद्रावते नमः। ओम श्री लंबोष्टाय नमः। ओम श्री सर्वमंगलमांगल्याय नमः। ओम श्री निरकुशाय नमः। ओम श्री रिद्धिसिद्धिपर्वतकाय नमः। ओम श्री एकपादकृतासनाय नमः। ओम श्री ओजस्वे नमः। ओम श्री गुहनाय नमः। ओम श्री चराचरपते नमः। ओम श्री दानवमोहनाय नमः। ओम श्री धनधान्यपते नमः। ओम श्री नंदीप्रियाय नमः। ओम श्री पूर्णानंदनाय नमः। ओम श्री भद्राय नमः। ओम श्री मंदगत्यै नमः। ओम श्री यज्ञपत्यै नमः। ओम श्री रसाय नमः। ओम श्री राज्यसुखप्रदाय नमः। ओम श्री लड्डुकप्रियाय नमः। ओम श्री लाभकृत्यै नमः। ओम श्री विश्वतोमुखाय नमः। ओम श्री विश्वनेत्र्यै नमः। ओम श्री शंभुशक्तिगणेवनाय नमः। ओम श्री शास्त्र नमः। ओम श्री सर्वज्ञाय नमः। ओम श्री सौभाग्यवर्धनाय नमः। ओम श्री पुत्रपौत्रदाय नमः। ओम श्री दोभाग्यनाशनाय नमः। ओम श्री सर्वशक्तिभृत्यै नमः। ओम श्री विद्योर्भ्यै नमः। ओम श्री ज्ञानविज्ञानाय नमः। ओम श्री चतुर्थीपूजनप्रियाय नमः। ओम श्री अष्टमूर्त्यै नमः। ओम श्री महागणाधिपाय नमः। ओम श्री गजकर्णक नमः। ओम श्री स्थूलकुक्षी नमः। ओम श्री कुंभकंठोय नमः। ओम श्री लंबनाशिकाय नमः। ओम श्री पूर्णानंदनाय नमः। ओम श्री त्रिवर्गफलदाय नमः। ओम श्री देवदेवश्यै नमः। ओम श्री महामनानमय नमः। ओम श्री सर्वनेत्रधिवास्यै नमः। ओम श्री बृहदभुजै नमः। ओम श्री लंबोष्टाय नमः। ओम श्री महाकायाय नमः। ओम श्री अष्टप्रकृतकारणाय नमः। ओम श्री विद्याप्रदाय नमः। ओम श्री विजयप्रदाय नमः। ओम श्री पुत्रपौत्रदाय नमः। ओम श्री रक्षोरक्षकराय नमः। श्री भगवान श्री गणेशाचे 108 नावं संपूर्ण. लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणपती अथर्वशीर्ष आणि भगवान गणेशाच्या 108 नावांचं श्रवण केलेलं आहे. तर अधिक मासाची ही सर्वात मोठी पूजा आपण केलेली आहे. 33 मोदक गणपती बाप्पाला वाण लावल्यानंतर तो प्रसाद सर्वांना घरातल्या घरात वाटून द्यायचा. पण वाण झाकूनच लावायचं, म्हणजे आपले कोणतेही वाण उघडे राहत नाही, म्हणून वाण कधीही झाकून लावायचे. तर अशा प्रकारे तुम्ही आज गणपती बाप्पाची सेवा करू शकता. गणपती बाप्पाला आज रात्री चंद्रोदयाला दुधाने आणि पाण्याने अर्घ्य देऊन ओम चंद्रोदयाय नमः या मंत्राचा जप करू शकता. म्हणजे आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्ती होईल, यश, कीर्ती, मान, प्रतिष्ठा वाढेल, महालक्ष्मीचा आपल्या घरात आशीर्वाद राहील. चतुर्थीच्या दिवशी आपण खीरसुद्धा बनवू शकतो. जसे आपल्याला वेळ राहिले तसे आपण करू शकतो बाप्पाची सेवा. तर अशा प्रकारे सर्वांनी बाप्पाची सेवा आज नक्की करा आणि बाप्पांना 33 मोदकांबरोबर 33 वाती लावणार. गोल वाती लावायच्या बाप्पाला आणि देवींना लंबी वाती. तर अशा प्रकारे जर 33 वाती जर आज बाप्पाला लावणार तर अतिशय उत्तम. सर्व मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील. आवडल्यास